हेलो गाइस, गुड मॉर्निंग। इडली भरती देणं चालू करते। तर मित्रांनो, हा जो महाराजांचा कलेला सण इथून बघा, हा बघा मांजर बघा। तर मम्मी आम्हाला बायको सोबत पण नाही पाठवत। बोललेलो आम्ही निघतोय तरी पण पाऊस आलाय तर एवढा बेकार आला ना आणि दिसतच जबरदस्ती गाडी दिला ना आता तर थोडी शिकलोय। गुड मॉर्निंग। सो आज आहे दिवस दुसरा 4 जुलै। सो आता आज आम्ही रत्नागिरीला जाणार आहे। सकाळी सगळं फ्रेश वगैरे झालं, अजून एक जण बाकी आहे। आता नाश्ता वगैरे करून निघू। ह्यानं जरा गाडी पण बाहेर काढले आणि काल जसं बोललेलो सकाळीच व्ह्यू दिसेल। सो सगळा असा व्ह्यू आहे घराच्या बाहेरचा, मस्त आहे की। आणि इकडे मस्त हे घर आहे जिथे आम्ही स्टे करतोय, मानसच्या मामाचं। आणि आई तर फोटो बिटो काढतोय जरा गाडीचे। आज कुठे जायचं आहे? आज आपल्याला जायचं आधी परशुराम मंदिर, कारण परशुरामांचं दर्शन घेऊनच आपण कोकणची ट्रिपची सुरुवात करूया। मग नंतर आपण डेरवन वगैरे असे 2-3 जागा फिरून त्यानंतर आपण जाऊया डायरेक्ट गणपतीपुळ्याला। ओके। सो आता गाडी बाहेर काढले। आता अजून एकाचा फ्रेश झाला की मग नाश्ता वगैरे करू आणि मग निघू। मग पुढे दाखवतो तुम्हाला। आता सगळे रेडी झालेत, एक जण बाकी आहे। खातोय मी गोडवालं काहीतरी आणलेलं पांडेने तेवाला, आणि इडल्यांचा नाश्ता करायचा है। तो यश का टाइम लगेगा, अपन चालू करते हैं क्या? देखते हैं कितने बजे आता है, नहीं तो चालू कर देते हैं। कितना टाइम हुआ है वो बताता है। कितना हुआ? टाइम क्या हुआ है? अभी गया 9:18 ना, 10 बजे आएगा। तो खाना पड़ेगा इडली पहले। हाँ, तब तक वो इडली भरती देना चालू कर देगी। आता मस्त फोटोशूट वगैरे झालंय। आता सगळे तयारी करून आलेत, तो पण रेडी झाला आतमध्ये। आता मस्त इडली विडली खाऊ आम्ही आणि मग निघू प्रवासाला। इथे आता फोटो बिटो झालेत। अजून एक काढायचा आहे वाटतं, बघू। ह्याला पण काढायचा होता पण ह्याचा काढला नाही फोटो। काढणार सोडणार नाही। ये बड़ी अच्छी बात कही आप। आता ह्याचा फोटो काढून मग खायला जाऊ। मस्त की इडल्या वगैरे आल्यात, बघू। ओपन करा लवकर। अबे उसमें डायरेक्ट हा मित्रांनो, इडलीचा बेत आहे सकाळी मॉर्निंग नाश्त्याला। अबे खोल ना। अक्षय हा इडली दिखाओ। जल्दी सोनू इडली खोलो। टाइट है, ढक्कन टाइट है, खुल गया है। सामने से सब चला बघूया आता कशा लागतात इडल्या। मग इडली वगैरे खाऊन आम्ही निघतो। आज कचाकच बॅगा भरल्यात एकदम। काल आम्ही एक बॅग तरी पुढे घेतलेली, आता सगळ्या बॅगा इथेच टाकतोय। क्या बोल रहा था तू? निघू ऑल वेल, घराला टाळवेळ लावून निघतो। आता पुढे दाखवतो। निघतो आम्ही इकडून गणपतीपुळेसाठी। आता तो वर आणेल गाडी आणि मग वर आम्ही बसू। आपण आता नवीन ब्लॉग चालू झालाय। आता निघू मस्त आणि मग पुढे रोड बीड दाखवतो तुम्हाला आणि कसं काय असेल ते दाखव। बसण्यावरून आता वाद चालू आहे जरा, ह्याला मागे नाही बसायचं आणि ह्याला मागे टाकला आता। आणि यश तर कालपासून मागेच आहे आणि आम्ही अल्टी बल्टी मारतोय जरा। मी सकाळपासून पुढेच बसलोय कालपासून। ह्याला तर चालवायचेच आता हा पुढे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बजरंग बली की जय। हनुमान मंदिर है। पहले बोलता मैं पेड़ पड़ के आता था। चला निघूया आता। आता आम्ही आलोय परशुराम मंदिरच्या इथे। इथे हा भक्त निवास आहे आणि इथे गाडी लावली। आता इकडून व्ह्यू भारी आहे। आता आधी मंदिरात जाऊन येऊ। इकडून एक गल्ली आहे, तिकडून मंदिरात जाऊ, दर्शन करू। बघू दाखवायला भेटलं तर दाखवीन पण। आणि सगळे चाललेत आता, सो बघू पुढे जाऊन काय बघायला। पाय बिया पडून मग निघू आम्ही इकडून। चला, हा बघा ही एक गल्ली आहे, इकडून हा पूर्ण व्ह्यू आहे।
बघू आता मंदिर कसं आहे वर जाऊन. सो हे इथे आता एक गणपतीचं मंदिर होतं छोटंसं आणि इकडून आता ही स्मृती केंद्र आहे कोणारी आणि कार्यालय आणि मग इकडून आता आत जाऊ आम्ही आणि मग दाखवतो तुम्हाला. सो आता आतमध्ये तर काय फोटो काढायला परमिशन नव्हती सो मी काढलं नाही. सो आता जिथे जिथे दाखवायला भेटेल तिकडे दाखवेन तुम्हाला. सो आता हे कसं मस्त सगळं लाल लाल मातीसारखंच आहे, चिराचं बांधलेलं आहे. सो बघू शकता इकडे अग्निहोत्र आहे आणि इथून आता परत एक मंदिर आहे कुठलं तरी तिथे जाऊ आणि मग दाखवा. बांधलेलं आहे इथे देवीचं मंदिर आहे का आणि इकडे मस्त अंघोळ वगैरे करायला कुंड आहे आणि इथून सगळं चिराचंच बांधलेलं आहे. शिवकालीन मार्ग आहे, ते कबूतरखाना आहे. इथे पण कुठलं तरी मंदिर आहे. हळूहळू दर्शन करू सगळ्याचं आणि मग पुढच्या प्रवासाला निघू आम्ही. इथे पण मंदिर आहे. मार्ग आता इथून वर जाऊ. वर आहे का काय? वर इथून बंद आहे. एकदा दाखवतो तुम्हाला. इथून तरी बंद आहे. इथं मस्त पाण्याचा कुंड आहे. तर खोल किती आहे ते माहिती नाही. इथून परत बाहेर आहे आणि ही मंदिराची बॅक साईड मस्त आहे की फुल मंदिर एकदम भारी वाटतं. पॉझिटिव्ह वाईब्स. वर आलो आम्ही आणि इथून हा व्ह्यू आहे मंदिराचा पूर्ण. बघू आता पुढून काय व्ह्यू दिसतं. मस्त आहे की तिकडे पुढे कायच नाही, काही नाही, तर असंच बांधलेलं आहे इकडे. व्ह्यू दिसतोय पूर्ण गावाचा, बघू शकता. आता पुढून अजून चांगलं दिसेल बोलतोय. बघू कसा दिसतोय मग ते पण दाखवतो. तर एक गणपती बाप्पाचं पण दर्शन झालंय. मंदिर होतं मस्त, एक मूर्ती आहे. चला आता निघूया. जरा उतरलेलो आम्ही. मागच्या वेळेचा सीन जरा आठवतोय जेव्हा मागच्या वर्षी आलेलो आम्ही. मागच्या वर्षी पण याच टायमाला आलेलो. इथून व्ह्यू आहे दाखवतो तुम्हाला. हा बघा हा व्ह्यू आहे पूर्ण. तर बघू शकता पुढे. हा बघ मस्त व्ह्यू आहे. सगळेजण आहे तिकडे. आता बघू पुढे जाऊन. हा बघा ही नदी आहे कुठली तरी. मागच्या वेळी आलेलो तेव्हा इथून पूर्ण पाऊस येताना दिसत होता. सो आता इथून पुढे जाऊ आम्ही. आता चाय वगैरे पितोय मानस. इथे जरा चाय वगैरे पिऊन आता परत निघू पुढच्या प्रवासाला. आता जिथे जेवू तिकडे दाखवतो. इथे मस्त की वॉटरफॉल आहे, खूप मोठा आहे हा. आता ह्याच्यापेक्षा मोठा तर पुढे दिसणार नाही. बघू आता पुढे जाऊन दिसतोय का अजून. हा बघा कसा आहे वॉटरफॉल. शिड्यांवरून पडतोय. आता आम्ही एका मस्त जागे आलोय. इथून तुम्हाला आता एक मस्त पुतळा दाखवतो. संगमेश्वर मधला पुतळा आहे. आता इथून बघू आम्ही पुढे सरदेसाई वाड्याला पण जायचं ट्राय करू, नाही तर मग इथूनच डायरेक्ट निघू मागच्या साईडला. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे, पण ते मागे राहिलं. सो हा पुतळा बघा किती भारी वाटतं. इथून हाय वाटतं एंट्री. आता जाऊ आणि हा गावचा व्ह्यू सगळा. इथून आता जाऊ आतमध्ये. जाऊया आता वर अजून जवळून बघूया पुतळ्याला. मस्त पुतळा आहे. संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, हा जो महाराजांचा स्मारक आहे ना, संभाजी महाराजांचा, हा बघून जो तेज येतो ना मनाला, की बस असं वाटतं हे बघतच राहावं. संभाजी महाराज बोला, छत्रपती संभाजी महाराज बोला, छत्रपती शिवाजी महाराज बोला. आम्ही आता संगमेश्वरमध्ये आहोत. आता आपण तो सरदेसाई वाडा पण बघायला जाऊ, जिथे महाराजांना धोक्याने पकडण्यात आलेला. चला भेटू सरदेसाई वाड्याच्या इथे.
आता बघू कुठून रस्ता येते आणि मग हाच आहे तो वाडा. हा बघा सरदेसाईंचा वाडा जिथे संभाजी महाराज थांबलेले त्यावेळेस आणि हाच तो वाडा आहे. 5000 सैनिक और इधर बस 100 सैनिक थे इनके साथ. हा बघा तो वाडा. घुसबम देख. बघू आता आतमध्ये जायला भेटतंय का. जास्तीत 100 सैनिक पकड महाराजांसोबत. तरी पण महाराज एवढे लढले शेवटी त्यांना मिळत. किती हे करणार आपले 100 थंड आणि शांत आहे. जेवढं बघायचं तेवढं कमी आहे. हा बघा हा पूर्ण परिसर आहे इकडचा. रोज ना यार सब जगह बघू आतमध्ये त्या साईडने जायला भेटतंय का. चला जाऊ आतमध्ये. ए यश नीट साप बी बघ. चिखल आहे चिखल. हा बघा पूर्ण वाडा. ती फ्रंट साइड ही बॅक साइड. इथून पुढे जाऊन बघूया कुठे जायला भेटतंय. आता आय थिंक आम्ही खायला वगैरे थांबू कारण भूक लागली सगळ्यांना. सो आता खाताना भेटूया डायरेक्ट. आता इथे थांबलेलो. मागे व्ह्यू बघा माझ्या मस्त नारळाचे झाडवीड. तिकडूनच जायचं आम्हाला कुठून तरी. इथे थांबलेलो बघू रील काढायचं बोलतोय. आता बघू काय होतं. पाऊस पण आला जोरात. या लोकांची कसरत चालली मागून उतरायचा प्रॉब्लेम. काय बोलायचंय का. निसर्गाचा आस्वाद. प्लीज ये अच्छा. हा बघा हे बघा. कृपया पर्यटकांनी इकडे येऊ नका नाही तर तुम्ही या निसर्गाची वाट लावून टाका. फक्त आम्ही आलो इथं. म्हणजे जे वाट लावतील त्यांनी नका येऊ. ज्यांना चांगलं निसर्गाचा चांगला व्ह्यू ते लोक येऊ शकतात. हा खाताना इथे पर्यटक आले तर इथली जी नदी वाहते ना शुद्ध पाण्याची ती काळी नदी वाहते. दुसरा ब्लॉगर चालू झालाय. चला आता जरा रील बिल काढतो इथे. पाऊस जोरात यायच्या आधी आणि मग निघतो इथून. रील काढायला पण जोरात एकदम पाऊस आलाय म्हणून आतमध्ये आलो. आता स्टँड तशाचा तसा घेऊन आलाय उभाच्या उभा. ह्याने छत्री बित्री काढलेला आणि मेहनत वाया गेले. आणि छत्री आता बघू जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा जाऊ इकडे रील काढायला. पुढे जाऊन पूर्ण बीचचा व्ह्यू आहे म्हणून थांबलोय. हा बघा पुढे जाऊन दाखवतो अजून. हा बघा व्ह्यू पूर्ण गणपतीपुळेचाच बीच आहे. फोन लाया किधर हा बघा बघू आता नंतर. हसू का मस्ती बघा फुल. ये फांदी आहे ना नीचे शकल फुटेगा हे टक्कर. बघा व्ह्यू अजून जवळून. मस्ती बस लटक सोनू. हॉटेल शोध होतो आम्ही उतरून तर हॉटेल तर काय भेटलं नाही. नंतर बघू. आधी ते दर्शन वगैरे कधी मंदिरात आणि मग तिकडून बघू. आवाज बिवाज काढतोय. मैत्रिणीचा फोन आला म्हणून आवाज काढतोय. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. आता मंदिरात दाखवतो डायरेक्ट. गणपतीचा गेट. तर आतमध्ये जाऊन बघू कसं काय आहे मंदिर. समोरला तर मस्त खवळलेलं आहे. बघूया आता पुढे जाऊन. हो आता आम्ही सगळे पाय वगैरे पडून आलोय मंदिरातून. हे बघा मंदिर. आतमध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून तिकडचं काय घेतलं नाही व्हिडिओ. आता समुद्र बघा किती खवळलेला आहे. हा बघा बघू इथे जरा फोटो बिटो काढू आणि मग जाऊ डायरेक्ट हॉटेलवर. आता दर्शन घेऊन निघालो आम्ही
आता जेवायचं बघतो पुढे, नाही तर मग स्टेचं बघायचं आहे. आता पुढे जाऊन बघूया. स्टेचं बघतात की आधी जेवायचं. आज तर सगळे व्हेजच खातील. काल सगळ्यांनी नॉनव्हेज आणि मिक्स खाल्लेलं, आज व्हेजच खाऊ सगळे. पुढे जाऊन बघूया. स्टेचं बघतात की खायचं. आता नुसतं हॉटेल शोधतात, इथं भेटत तर नाही कुठे. आता जेवायला पण नाही भेटत आणि राहायला पण भेटत नाही. वर जाऊन बघूया. आम्ही शोधतोय भुकेले सगळे, जिथे भेटेल तिथे शोधतात डायरेक्ट. बघू आता पुढे जाऊन. बघूयात पुढे जाऊन. फायनली जेवायला भेटलं. आता बघूया कसं आहे जेवण. आतमध्ये जाऊन जेवूया आता मस्तपैकी. अश्विनी लंच होम. बघूया चला जेवण कसं आहे. आता जेवण आलं. हे चिकन 65 आहे आणि व्हेज थाली आहे. आता बघू कसे आहे, टेस्ट करून बघेल. 5 विकेट टेस्ट करून बघेल. अजून 4 चिकन थाळी आहेत आणि 1 व्हेज थाळी. अजून 1 थाली बी आहे अभी. वाडी सॉरी व्हेज थाळी, चिकन थाळी खातात ते लोक आणि आम्हीच फक्त व्हेज घेतलं. ह्याची थाळी यायची बाकी अजून. आता जेवण आम्ही जाऊ हॉटेलला. जेवण वगैरे झालं आहे हॉटेलला. आता जाऊ आम्ही हॉटेलला राहायला. आणि मस्त सगळ्यांचं जेवण मस्त झालं आहे. व्हेज नॉनव्हेज ह्याने पण दाबून खाल्ला नाही. नाही आज ह्याने कमी टाकलं, ह्याने कमी खाल्लंय. भात वगैरे टाकून दिलाय. मी दाबून खाल्ला. काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या शरीरावरून ह्याने दाबून खाल्ला असेल का मी खाल्ला? कोणी दाबून खाल्लंय ते कमेंट मध्ये सांगा. अंगाला नाही लागत, माझ्या कमेंट मध्ये सांगा. फायनली रूम भेटले. ही बघा रूम आणि व्ह्यू पण भारी एकदम. पहिलं हा व्ह्यू बघा आणि इकडचा व्ह्यू बघा, बीच व्ह्यू. हा बघा व्ह्यू. झाकलेला सन इथून बघा. हा बघा. आता जातोय खाली क्रिकेट खेळायला. मग तिकडे आम्ही मस्त क्रिकेट खेळू आणि मग काहीच. आता आम्ही जेवायला चाललोय बाहेर. ह्या हॉटेलला आहे जेवायला पण तरी पण बाहेर चाललोय. आता आतमध्ये जाऊन बघू आता कुठे जातोय जेवायला. बघूया. हे आहे हॉटेल बाहेरून आणि इकडून पूर्ण सी व्ह्यू आहे. सो आता जेवायला जाऊया हॉटेलला आणि डायरेक्ट हॉटेलला टाकू. आता आम्ही चाललोय आरेवारे बीचला. चकवा लागलाय. म्हणजे त्या डब्बी जवळ हे बघा, ही डब्बी दिसते का मित्रांनो? ही 3 वेळा डब्बी गेली आम्हाला. म्हणजे तो सेमच स्पॉट आम्हाला 3 वेळा येऊन गेलाय. हे बघा अजून एकदा लागलं. म्हणजे तोच स्पॉट आलेला आहे पुन्हा. आम्ही कितीही पुढे चाललोय तरी तो स्पॉट हॉटेल आधी पण गेलेला. आता बघू आता कुठे फिरतोय, किती वेळ फिरतोय आम्ही. बघू आता पुढे जाऊन काय दिसतंय काय दिसत नाही. सगळे चालत सुटलेत, नुसते रस्ता दिसतोय तसा. चकवा बिकवा लागला तर काय सांगू नाही शकत. आता बघतो पुढे. लाईट नाही मारली तर काय दिसतच नाही इकडे. आता बघूया. परत रस्ता विसरलेत. इथं काय नाही, फक्त पाण्याचा आवाज येतोय. बघू आता कुठे जात आहेत हे लोक. परत आता मागे जातो आम्ही. आता कुठे जातोय? ए चला रे. परत मागे चाललो आता आम्ही. बघा मांजर बघा. चला परत कुठे पुढच्या रोडने जायला सांगतायत, मग तिकडून जातो. कारण की सगळ्यांची काय हातात आलेले आहे. तर खरंच पण आणि सीन काय आला, आम्ही जिथे गेलेलो तिकडे दलदल सारखं आठवतं. तर आम्ही रात्री रिक्स नाही घेऊ शकत. आम्हाला अजून पण ट्रिप मारायचं. आणि मग आता उद्या सकाळी येऊन एखादा जरी गेला ना तर मम्मी आम्हाला बायको सोबत पण नाही पाठवलं. म्हणून मग आम्ही ट्रिप जरा आरेवारे बीच वर कॅन्सल केला. आम्ही जानकारी काढून आलेलो. सकाळी येणार. हा पहिला तो तर सकाळी आम्ही तुम्हाला दाखवू होतं बीच. सकाळी आम्ही तुम्हाला दाखवू बीच. पण आता रात्री दिसता पण दिसला नसता. आम्ही मजेसाठी आलेलो एक, पण आम्ही इन्क्वायरी करून आलेलो सगळी. येस बीच दिसलेला आहे. हा बघा
प्रॉपर तर दिसणार नाही, तो सकाळीच दिसेल. सकाळी दाखवू कसा व्ह्यू आहे. फायनली आलोच आम्ही. पण जाऊया आता खाली. गाडीची रेंज दे का? अरे हे गाडी लॉक कर पण. हे इधर से नेक्स्ट साइड. अबे उधर जाने के लिए अच्छा रास्ता लग रहा है. अजून पण रस्त्याची बांधणी. इकडे या. तर बघूया कुठून नेतात हे लोक. हा बघा बीच इकडे पाणी दिसत असेल तुम्हाला. लाइट अच्छा खासा दिसत जाता है. हा इथे गाडी आमची. आता बघू खाली जातोय आम्ही. दाखवायला भेटलं तर दाखवतो. बघा बीच तिकडे हा तिकडे गाडी लावल्या. आम्ही चालत सुटलोय. इथे पुढे बीच आहे. खूप भारी वाटतं. आता खेकडा बिकडा इथे दिसतोय मस्तपैकी. हा बघा हा बघा हा बघा. कौन सा है ये पानी वाला? वो बहुत फास्ट भाग रहा है रे. हा ना, सेक्सी आहे ना. खेकडा मिळालाय. चला आता पुढे जाऊया अजून. इथून बघा कितपर्यंत सावली दिसते गाडीच्या प्रकाशाने. सगळे कोणाचीच फाटत नाही इकडे. सगळे नुसतेच सुटलेत आतमध्ये. आता कुठपर्यंत जातात ते बघूया. इथे काय दिसतच नाही फॉगमुळे. हे बघा डिस्कशन चालू आहे. आम्ही गाडीची लाईट ओपन ठेवून आत घुसतोय. आता बघू कितपर्यंत जायचं ते. चला बाय. कैसा लगा? न्यू एक्सपीरियंस यार. ये जो एक्सपीरियंस है ना वो जिंदगी में लेना चाहिए. तुम्हाला ऍक्च्युली दिसत नसेल पण आम्हाला जो व्ह्यू दिसतोय ना, हे बघा प्रॉपर एकदम. हे बघा लाटा वगैरे आणि वर बघा. आता तिकडून पाऊस येतोय म्हणून आम्ही पळतोय. समंदर भडकना नाही चाहिए. जाऊया आता. चला काहीच बोललेलो आम्ही निघतोय. हे फ्लॅश दाखवा. बोललेलो आम्ही निघतोय तरी पण पाऊस आलाय. आता एवढा बेकार आलाय ना आणि दिसतच होता. अरे आता थांबा जरा वर जाऊन बोलतो तुमच्याशी. पाऊस आला इथे. हा बघा आता गाडीत जाऊन बसतो. आता डायरेक्ट आम्ही जेवायला थांबू. मग तिकडे दाखवतो. आलोय आम्ही जेवायला. आता मागवले दाल खिचडी कारण लाईटच खायचं थोडं. सगळे जरा लाईटच आहेत म्हणजे खाऊन जेवण वगैरे. सो आता बघूया दाल खिचडी येईल तेव्हा. जडीबुटी भरले मामांनी. बोलत नाही अजिबात. तर जेवण येईल तेव्हा दाखवतो. सोनू आम्ही आता चाललोय. वाजलाय एक. आता झोप नव्हती लागत म्हणून परत बाहेर फेरी मारायला चाललोय. गावाच्या साईडला रात्री निघणं म्हणजे रिक्षाच आहे. आम्ही बघू आता कुठे रस्त्यात भूत भेटतोय का. हे फक्त ब्लॉग मध्येच राहील. आणि पप्पा सॉरी. आम्ही जस्ट फिरायला चाललो. जस्ट एन्जॉय करायला. आणि काय टेन्शन नाही. बघू रिक्स वाटला तर मग येऊ परत आम्ही. सो आता पुढे दाखवतो रोड बीड कसा आहे. तो जाऊया. चला बाय. सो गाईज आता आम्ही जरा गेलेलो फेरी मारायला. शिकलोय. जबरदस्ती गाडी दिला ना आता तर थोडी शिकलोय. आणि एसी मध्ये थंड मला गरमी सुटली. हो एसी मध्ये फुल गरमीचा फील आला. आमच्या दगडावर काळजावर सॉरी बोबडी वळली बघा. म्हणजे मी पहिल्यांदा एकदा चालवलेली पण एवढी नव्हती चालवली. आणि आता त्याने सगळंच करून घेतलं आणि युटर्न वगैरे. सो आता डायरेक्ट व्लॉग एंड करतो आम्ही. वाजलेत किती 5 वाजले सकाळचे. आणि आता झोपायला जातोय. परत सकाळी 10 वाजता उठायचं आहे. सो आता नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय.